कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं अटल चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेत आज बालगोपाल तालीम मंडळ आणि फुलेवाडी क्रीडा मंडळ या संघादरम्यान सामना खेळवण्यात आला। सुरुवातीपासूनच अटीतटीच्या ठरलेल्या या सामन्यात बालगोपाल संघानं फुलेवाडी संघावर 1-0 गोलनं विजय मिळवला। नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं अटल चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। साखळी फेरीत आज बालगोपाल तालीम मंडळ आणि फुलेवाडी क्रीडा मंडळ संघादरम्यान अटीतटीची लढत झाली। पूर्वार्धात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी केलेली आक्रमणं फोल ठरली। अनेक चढाया वाया गेल्या। मध्यंतरापर्यंत सामना गोल 0 बरोबरीत राहिला। उत्तरार्धात देखील दोन्ही संघातील आघाडीच्या खेळाडूंनी गोलसाठी केलेले प्रयत्न फोल ठरले। प्रत्येक वेळी बालगोपालची बचावफेळी भेदण्यात फुलेवाडी संघाला यश आलं। मात्र नशीब बलवत्तर असल्यानं पोलला तटून चेंडू पुन्हा मैदानात आला। लागोपाठ 3 कॉर्नर किक प्राप्त होऊन देखील फुलेवाडीला गोल करता आला नाही। सामन्याच्या 71व्या मिनिटाला लुकी मायकल यानं मैदानी गोल नोंदवत संघाला 1-0 आघाडी मिळवून दिली। बालगोपालच्या खेळाडू आणि गोलीला धोकादायकरित्या खेळून जखमी केल्याबद्दल फुलेवाडीच्या संकेत वेसणेकर याला पंचांनी रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर घालवलं। अखेर बालगोपाल संघानं एकमेव गोलच्या आधारे हा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला। फुलेवाडीच्या शुभम जाधव, ओंकार लायकर, रोहित मंडलिक, तेजस जाधव यांनी तर बालगोपालच्या अक्षय कुरणे, इडाची, ऋतुराज पाटील, अक्षय सरनाईक, सूरज जाधव यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवलं।